नमस्कार. मला आवडलेल्या कविता या आपल्या सदरामध्ये प्रमोद देशपांडे यांनी माझी एक कविता फेसबुकवर सादर केली होती. ती कविता मला माझ्या मैत्रिणींकडून पण माझ्यापर्यंत पोचली आणि एका मैत्रिणीने तर अशी कल्पना सुचवली की ती कविता मी वाचून त्याचा व्हिडिओ करून तिला पाठवावा. तर ती वैशाली आडमुठे या माझ्या मैत्रिणीसाठी मी ही कविता सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे घाबरू नकोस. ही कविता माझ्या रहाटाला पुन्हा गती दिली आहे मी या संग्रहातली आहे. घाबरू नकोस. घाबरू नकोस दारावरची अवेळी टकटक ऐकून. बघ दार उघडून. अनाहूत अंगणात येऊन नाचणारा मोर असेल कदाचित. अनाहूत अंगणात येऊन नाचणारा मोर असेल कदाचित, किंवा शेकडो वर्षापूर्वी उगवता उगवता जमिनीत गाडल्या गेलेल्या इच्छांमधून उमललेल्या अनाम फुलांचा गंध असेल. किंवा असेल थकून परतलेला पक्षी. किंवा असेल थकून परतलेला पक्षी. आकाश जाणण्याची इच्छा व्यर्थ वाटायला लागली असेल त्याला. तुझ्या आसऱ्याला आला असेल. किंवा असेल सकाळचं कोवळं ऊन. समुद्राच्या लाटांवर नाचून काही निरोप द्यायला आला असेल. किंवा असेल सकाळचं कोवळं ऊन समुद्राच्या लाटांवर नाचून काही निरोप द्यायला आला असेल. दुपारच्या उन्हाची दाहक नजर चुकवून रात्र व्हायच्या आत तुला भेटावं म्हणून आला असेल. गोंधळू नकोस. गोंधळू नकोस. परक कोणी नसेल तिथे. शाश्वत सुख मिळवण्याच्या भ्रमात लाख नाकारशील तू. अंतरंगात निनादणारी बासरीची धून. शाश्वत सुख मिळवण्याच्या भ्रमात लाख नाकारशील तू. अंतरंगात निनादणारी बासरीची धून. प्रतिध्वनी होऊन परतत राहील ती पुन्हा पुन्हा. बंद दरवाजावर टकटक करत राहील तू दार उघडेपर्यंत. तू दार उघडेपर्यंत. धन्यवाद.